नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातला पंतप्रधान आवास योजनेचा केंद्राकडे रखडलेला निधी त्वरित नगरपंचायतला मिळवून द्यावा अशा मागणीचे निवेदन काँग्रेस शहराध्यक्ष आनंद तुपदाळे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दिले आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माहूर शहरातील गरजू गोरगरीब नागरिकांना घरकुले तर मंजूर झाली। त्यामध्ये घरकुलधारक लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या याद्यांमधील काही जणांचे तर काही जणांचे 2 तर काहींचे 3 हप्त्याचा निधी नगरपंचायतीकडे आलेला असून तो लाभधारकांना वाटप करण्यात आलेला आहे। उर्वरित हप्त्यांचा निधी अद्याप नगरपंचायतकडे वर्ग झाला नाही। शहरातील घरकुल लाभार्थ्यांनी मंजूर झालेला घरकुलाचा निधी तातडीने मिळेल या आशेने लाभार्थ्यांनी उसनवारीने बांधकाम साहित्य खरेदी करून कर्जबाजारी झालेले आहेत, तर अनेक जणांनी आपल्या घरातील किरकोळ सोन्या चांदीचे दागिने मोडून ते विकून घरकुलाचे बांधकाम करून ते सुद्धा कर्जबाजारी झालेले आहेत। तर अनेक जण आपली राहते घरे घरकुल बांधकामासाठी पाडलेली असल्याने अनेक महिन्यांपासून भाड्याच्या घरात घरभाडे भरीत असल्याचे चित्र माहूर शहरामध्ये पाहावयास मिळते आहे। पंतप्रधान आवास योजनेचा निधी मिळवून देण्यासाठी केंद्राकडे किंवा जेथे अडलेला आहे त्या ठिकाणी पाठपुरावा करून माहूर नगरपंचायतीला निधी मिळवून द्यावा असे साकडे खासदार हेमंत पाटील यांना घातले आहे। खासदार पाटील यांनी आस्थेवाईकपणे निवेदनाचा स्वीकार करून यासंबंधी पाठपुरावा करून निधी ताबडतोब मिळवून देण्याचे आश्वासन दिले। यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आनंद तुपदाळे यांचेसह लाभार्थी शेख जावेद शेख अजीज, शम्स तरबेज खान पठाण, कैलास राऊत, प्रवीण झांबरे, वसंत अमृत चव्हाण, अमीना शेख, काजी शेख, सुनील बोळे, सुनील राठोड, इस्माइल, शकीलाबी शेख रऊफ, शमाबी शेख अब्दुल, शेखलाल शेख इस्माइल, शेख असमल शेख हारून, फारूक खान बशीर खान, शेख इस्माइल शेख अली, नवार खान बशीर खान, तिलकबी शेख उस्मान व माहूर शहरातील असंख्य लाभार्थी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।